हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर बघा, आज मी करणार आहे पावभाजी. त्यासाठी शिवच्या पप्पांनी मला सकाळी पावभाजीचे पाव आणून दिलेले आहे. तर चला सुरू करूया. आताच माझे भांडे वगैरे घासून झाले होते आणि मुलं शाळेला गेले होते आणि शनिवार असल्यामुळे सकाळी त्यांची शाळा लवकर सुटली. आज शिवची शाळा फक्त 7:30 ते 10:30पर्यंत होती आणि मुलींची 11:30पर्यंत. तर आता स्वयंपाकाला लागणार होते मी. शनिवारी आणि रविवारी माझं रुटीन थोडंसं उशिरा सुरू होतं, कारण निवांत वेळ असतो त्यामुळे. पण मुलांनी फरमाईश बोलून दाखवली की त्यांना पावभाजी खायची होती. संडेचा प्लॅन होता, पण मुलांनी सॅटर्डेला सांगितलं. त्यामुळे आहे त्या साहित्यात मी आता पावभाजी बनवून घेणार आहे. आणि श्रेयासच्या पप्पाला म्हणजे किंवा त्यांच्या डॅडीला बाहेर जायचं होतं कामासाठी, म्हणून त्यांनी पावभाजीचे पाव आणून दिलेले आहेत. आणि श्रेयांश बघा मला मटारच्या शेंगा निवडण्यासाठी मदत करतोय. श्रीशाने आणि श्रेयांशनीच ह्या मटारच्या शेंगा निवडून मला मटार सोलून दिले होते. आणि आता इकडे मी फ्लॉवर पण निवडून घेतलेला आहे आणि बटाटा पण किसून घेतलेले आहेत. 2 बटाटे घातलेले आहेत मी यामध्ये. अर्धी फ्लॉवरची गड्डी होती, अर्धी भाजी करून झाली होती आणि दोडक्याची पण भाजी करून 2 दोडके शिल्लक राहिले होते. तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये बघायला मिळालं असेल. पावभाजी करायला उशीर खूप झाला होता. जवळजवळ 12 वाजले होते आणि त्या 12 वाजल्यापासून मी तयारी सुरू केली आहे. त्या साहित्यातसुद्धा खूप छान अशी आपली भाजी तयार झाली होती. आणि आता बघा बटाटा सोलून घेतलेला आहे मी. आणि हे बटाट्याचे जे आतूनमधून कच्चा बटाटा असा किडलेला निघतो किंवा त्याला असे काळे डाग असतात, तर तोसुद्धा भाग मी काढून टाकलेला आहे. आणि इकडे हातावरच मी बटाटे चिरून घेतलेले आहेत. आणि आता हातासारखा लगेच हा जो पसारा झाला आहे किंवा हा जो कचरा झालेला आहे फ्लॉवरचा, बटाट्याचा आणि मटारच्या शेंगांचा, तो लगेच मी काढून घेतलेला आहे. कारण नंतर जर काढलं तर खूप वेळ लागतो आपल्याला आवरायला पसारा. त्यामुळे लगोलगच हातासारखं हा कचरा पण काढून घेतला. आणि बघा इकडे मी कुकरला भाज्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत. आता मग आपल्याकडे फक्त फ्लॉवर, मटार आणि बटाटे होते, एवढ्याच भाज्या मी लावून घेतलेल्या आहेत. गाजर वगैरे नव्हतं आणि कलर येण्यासाठी बीट पण घालतात आणि बीट पण नव्हतं घरामध्ये शिल्लक. तर यालाच आता मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. मग अचानक पोळपाट तिकडच्या गॅसवर ठेवल्यानंतर शिट्टी झाली आणि थोडंसं गरम पाणी मला हाताला चटका बसलेला आहे. तर आता हा सुद्धा कांद्याचा आणि टोमॅटोचा कचरासुद्धा मी लगेच काढून घेऊन डस्टबिनमध्ये टाकलेला आहे. तर आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर उघडूया. पावभाजी म्हटल्यानंतर मुलांना इतकं तोंडाला त्यांच्या पाणी सुटलं होतं ना. सारखा शिव येऊन विचारत होता. माझ्या मुलाचं नाव श्रेयांश आहे आणि घरी आम्ही त्याला शिव म्हणतो, म्हणून 2-2 वेळा नाव वेगळे ऐकले असतील तुम्ही. तर आता बघा कुकरमधली हवा लगेच काढून घेत आहे मी, कारण ह्या पावभाजीमुळे स्वयंपाक तर रद्द झालेला होता आणि मग मुलांना भूक पण खूप लागलेली होती आणि त्यांना पावभाजीच खायची होती. त्यामुळे आता वाफ पण भरपूर होती लगेच कुकर उघडल्यामुळे. आणि भाज्या पण आपल्या छान अगदी शिजलेल्या आहेत, मऊ शिजलेल्या आहेत. आता ही भाज्या धुवायची चाळण आहे, त्यावरतीच ह्या सगळ्या भाज्या मी काढून घेते, म्हणजे खाली पाणी आपोआप निघून जाईल. आणि त्याच्या खाली मी कढई ठेवलेली आहे. आता पाणी पण सगळं निघालेलं आहे. आता याला मी भाजीच्या चमच्याने आधी घोटून घेत आहे, कारण माझ्याकडे स्मॅशर नाही त्यामुळे. तर लगेच अगदी आपल्या सगळ्या भाज्या स्मॅश होत आहेत, मऊ होत आहेत. पण मला वाटलं परत ह्या भाजीच्या चमच्याने वेळ लागेल, म्हणून मी ग्लास घेतलेला आहे आणि जो ग्लासचा खालचा भाग असतो ग्लासच्या बुडाने, त्याला मी मॅश करून घेतलेला आहे. तर लगेचच अगदी 5 मिनटात आपलं हे होऊन जातं. खाली चाळणी असल्यामुळे जसं पुरण आपण करतो तसं पुरणासारखं खाली एकदम मऊसूत असं हे भाज्या आपल्या सगळ्या छान अशा मऊ झालेल्या आहेत. तर बघा आता शिव आलेला आहे, मला बघतोय काय चाललं आहे, किती वेळ आहे अजून भाजी बनायला. तर मी त्याला सांगते झालं थोडा वेळ आहे, आता लगेच मी भाजी तयार करायला घेणार आहे. तर शिवला वाटलं मी पुरण तयार करते भाजींचं वगैरे, तर तो टेस्ट बघायला मागतोय आणि आता तो टेस्टही करेल. तर बघा या पद्धतीने आपल्या भाज्या अशा छान अशा मऊ झालेल्या आहेत. आणि ही 3च जिन्नसमध्ये किंवा 3च भाज्यांमध्ये तयार झालेली पावभाजी अगदी खूपच चविष्ट झालेली होती, खूप छान झालेली होती. तर आता मी भाजी करायला घेत आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, माझा ट्रायपॉडचा होल्डर तुटलेला आहे, त्यामुळे तुम्हाला भाजी फोडणी देताना दिसणार नाही, पण त्या अँगलने ट्रायपॉड ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला दिसेल. आणि मी मध्ये येत होता त्यामुळे व्हिडिओ चालू करायचं विसरलेली आहे. मुलं मध्ये आलं की असं काहीतरी राहून जातं.
तर आता याच्यामध्ये ना मी तेल आणि तूप मिक्स केलेलं आहे एकत्रित करून. त्यामध्ये कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये लगेचच टोमॅटो पण घातलेला आहे मी. व्हिडिओ असा खूपच मोठा झाला होता रेसिपीचा, त्यामुळे मी कट करून किंवा एडिट करून असं घेतलेलं आहे. कारण मला पहिल्यांदाच मी ब्लॉग बनवते, त्यामुळे एडिटिंगचं वगैरे मला जास्त काही नॉलेज नाही आहे. तरी तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा आता कांदा आणि टोमॅटो छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे थोडीशी आणि टोमॅटो चांगला भाजीच्या चमच्याने घरटून घेतलेला आहे, घोटून घेतलेला आहे आणि आता याला परत हलवून घेतलेलं आहे थोडंसं. आणि आता याच्यामध्ये ना मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे. तुम्ही जर घरची अद्रक लसूण पेस्ट असेल तर किंवा फक्त आलं जरी किसून घातलं तर टेस्ट एकदम छान येते. पण माझ्याकडचं घरचं लसूण आलं संपलेलं होतं, त्यामुळे मी रेडीमेडच दुकानातले असे पॉकेट आणलेले आहेत. 5 रुपयेला हे पॉकेट भेटतात. तर हे 2 पाकीट यामध्ये मी घातलेले आहेत आणि आता यालाही छान असं परतून घेत आहे व्यवस्थित. तर आता वरून पावभाजी मसाला पण मी घेतलेला आहे. श्रेयांशचे डॅडी पावभाजी मसाला, बटर वगैरे सगळे विसरून आले होते. त्यांना खूप घाई होती जाण्याची, त्यांचं महत्त्वाचं काम असल्यामुळे. तर आता मग मी जवळूनच दुकानातून, किराणा दुकानात हे मागवलं आहे. श्रीशाने जाऊन आणलेलं होतं. आणि आता बघा टोमॅटो, कांदा सगळे मसाले अगदी छान असे मऊसूत तेलामध्ये परतल्यानंतर झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आता मी घरगुतीच आपला घरातला काळा मसाला टाकलेला आहे. याच्याने कलरसुद्धा खूप छान येतो. आणि मी जो कलर आणला होता रेसिपीमध्ये घालायला किंवा पावभाजीमध्ये घालायला, जिलेबी कलर जो आपला आपण घालतो बिर्याणीमध्ये वगैरे, पण तो घातला नाही. आता आपण मॅश केलेल्या भाज्या आता यामध्ये टाकलेल्या आहेत आणि थोडंसं परतून घेणार आहोत आपण यामध्येच. आता हे सगळ्या भाज्या आपण या मसाल्यामध्ये हलकंसं परतून घेणार आहोत आणि वरून आपल्याला वेगळं असं पाणी घालायचं नाही. जे भाज्या उकडून घेतलेलं पाणी होतं ते मी शिल्लक ठेवलेलं आहे. आता तेच मी 2-2 चमचे असं प्रमाण घेऊन यामध्ये टाकून घेणार आहे पाणी. जसं आपल्याला भाजी आवडते त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि याला थोडंसं परतून घेणार आहोत. हे पण पाणी भाज्यांमध्ये लगेच शोषलं जातं आणि भाजी गरम असेपर्यंत छान राहते आणि परत थंड झाली की घट्ट होऊन बसते. त्यामुळे मी थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे. अगदी 2 मिनटात आपली भाजी तयार होते. आता वरून थोडंसं मीठ मी टाकणार आहे. ज्यावेळेस मी कांदा तेलामध्ये परतून घेत होते, तो लवकर छान असं गळून जाण्यासाठी मीला थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं वरून मीठ टाकलेलं आहे. तर आता हे मीठसुद्धा व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून आता ही भाजी आपली रेडी होईल. बघा खूप छान सुवास येत होता भाजीचा आणि आपली भाजीसुद्धा छान रेडी झालेली आहे. तर मी दुसऱ्या गॅसवर याला एकदम मंद आचेवर ठेवत आहे. तोपर्यंत मी इकडे पावभाजीची तूप लावून भाजून घेत आहे. आता भाजी थोडी आपली तिकडे शिजत आहे, तोपर्यंत इकडे मी तूप लावून, हे गाईचं तूप आहे आपलं घरगुती, तर हे तूप टाकून मी आता यावर छान असे पाव भाजून घेत आहे किंवा गरम करून देत आहे. तर हे शिवणी याचे 2 तुकडे केलेले आहेत पावाचे. तर बघा श्रेयांश आणि शिव आणि श्रीशाला आधी मी देत आहे पावभाजी रेडी करून. त्यांना खूपच भूक लागलेली होती, त्यामुळे आजपासून मी व्लॉग चॅनल माझं सुरू केलेलं आहे. याआधी पण माझ्या चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, पण चॅनलचं नाव तर व्लॉगच ठेवलेलं आहे, शिव व्लॉग अँड रेसिपी. पण आता मी व्लॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा हक्काने नक्की करा. तर बघा आता शिवला तर मी दिलेला आहे आणि हे प्लेट मी शौर्याला देत आहे. श्रीशा बोलली मला पावभाजीचा मसाला टाकून पाव भाजून दे, त्यामुळे आता हे प्लेट मी शौर्याला देत आहे. शौर्या माझी मोठी मुलगी. तर बघा श्रीशाची इकडे मसाला लावून पाव तयार झालेले आहेत आणि आम्ही दोघी एकत्रच बसणार होतो. आणि इकडे बघा मुलांनी खायला सुरुवातसुद्धा केलेली आहे. आणि आता श्रीशाची रिॲक्शन आपण बघूया. तिला विचारलं मी कशी झाली पावभाजी सांग, तर श्रेयांशने आधी खाल्लेलं होतं. श्रेयांश सांगतोय खूप छान झालेली आहे भाजी. आणि आता तिच्या प्लेटमधलं सुद्धा एक घास त्यांनी खाल्लेला आहे. तर बघा श्रीशा सांगेल आपल्याला. तर श्रीशा सांगते खूपच छान झाली आहे म्हणून. आणि इकडे मी पण आता खायला बसलेली आहे. तर मी सुद्धा टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगेन कशी झाली आहे पावभाजी. तर बघा खूप छान झालेली होती भाजी, खूप सुंदर. तर असाच मला सपोर्ट करा.
मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर भेटूया नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे, लाईक आणि कमेंटमुळे मला पण मोटिवेट झाल्यासारखं होईल आणि मी सुद्धा व्लॉग सुरू करेन. त्यामुळे प्लीज हक्काने सांगते, लाईक नक्की करा.